जगाच्या अर्थकारणामध्ये मागच्या 24 तासात विशेष वेगळा असा काही बदल घडलेला नाही आहे. हे इराण अमेरिका न्यू नॉर्मल त्यांच्या याच्यामध्ये काही ना काहीतरी बातम्या येतातच आहेत. मग त्या होर्मुजच्या समुद्रधुनीबद्दल असतील किंवा त्याच्याचबरोबरच्या बाबल मंदेबरोबर असतील. दोघंही एकत्रित मिळून साधारणपणे 30-35% जगाचा तेलाचा सप्लाय चेन हा कंट्रोल करत आहेत. येणारा काळ ठरवेल नक्की काय होणार आहे आणि काय नाही. तोपर्यंत आपण त्या बातम्यांची गंमत बघत राहू. महत्त्वाचं काय दिसू शकतं तर एक बातमी अत्यंत महत्त्वाची ॲम्फी आणि सेबीनी जो डेटा काल केलेला आहे म्हणजे डिस्क्लोज केलेला आहे त्या याच्यामध्ये इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल द प्रॉब्लेम्स SIPच्या द्वारे जो फ्लो भारतीय इक्विटी मार्केटमध्ये आलेला आहे इरिस्पेक्टिव्ह की FISनी पैसा काढलेला आहे काढून घेतलेला आहे दणक्यात काढून घेतलेला आहे तरीसुद्धा लोकल फ्लोनी म्हणजे SIPच्या माध्यमातून आपल्या इथल्या गुंतवणूकदारांचा आपल्या मार्केटवरतीच नव्हे तर आपल्या इकॉनॉमीवरती दणदणीत पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स आहे. काय आहे 2 स्टडीमध्ये आजच्या भागात आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी. तुम्ही बघता BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. मागच्या 2-3 वर्षामध्ये खूप काही उलथापालथी झालेल्या आहेत. म्हणजे आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणावरती पैसा गेलेला आहे. कोरियामध्ये तो पैसा इन्व्हेस्ट झालेला आहे, जपानमध्ये झालेला आहे, तैवानमध्ये झालेला आहे आणि अचानक एकदम त्या सगळ्या FISना वाटायला लागलो की अरे बापरे, आता आपल्याला AIमधनं काही पैसाच मिळणार नाही. त्यामुळे कोरियन म्हणजे कोस्पी 9,000वरनं 5,500 आलेला आहे. धडूम एकदम खाली पडलेला आहे. आपल्या इथे काय परिस्थिती उलटी. म्हणजे आता माझा डेटा काय सांगतो तर तो हा सेबी आणि ॲम्फीच्या डेटाप्रमाणे आहे, क्लासिफाईड आहे. आता हा जुलै 2 डेटा पहिला एक तो जुलै 21 म्हणजे 2021 ते जुलै 2026 असा फक्त जुलै महिन्याचा डेटा बघितलेला आहे. आणि हा SIPचा डेटा सांगतो की फ्रॉम जुलै 21 टू जुलै 26 आता जुलै 21ला 9,609 कोटीचा फ्लो होता आणि हा मंथली फ्लो आहे. जुलै 2022ला 12,140 कोटीचा होता. जुलै 23ला 15,245 कोटीचा होता. जुलै 23ला 23,332 कोटीचा होता. जुलै 2025ला 27,269 कोटीचा होता आणि जुलै 26ला 31,961 म्हणजे ऑलमोस्ट 32,000 कोटीचा मंथली फ्लो. आता हा मंथली फ्लो असताना SIP म्हणजे टोटल ॲक्टिव्ह SIP न्यू SIP अकाउंट जर का आपण बघितले तर ते होते जुलै 2021ला 4,17,00,000 4 कोटी मंडळींनो 4,17,00,000 ते 4,17,00,000चे जुलै 2026ला झालेले 10,63,00,000 10.63 crores म्हणजे 4 वरनं 10 जर का विचार केला तर तो 2.5 पटीचा हा आपल्याला वाढ याच्यामध्ये झालेली आहे. आणि याच्याच बरोबर जर का आपण दुसरं बघितलं तर ते ॲन्युअलाइजच्या याच्यावरती म्हणजे फायनान्शियल इयर 2020-21 ते फायनान्शियल इयर 25-26 हा डेटा जर का बघितला मंथली आणि ॲन्युअल फ्लो जर का आपण त्याच्यात लावला तर 2020-21ला मंथली फ्लो होता 8,007 कोटी जे ट्रान्सलेट होतं ॲन्युअलाइजला 96,080 कोटी ऑलमोस्ट 1,00,000 कोटी. मग आता 2020-21 ते 2025-26 म्हणजे 8,007 कोटी मंथली ते 29,132 कोटी मंथली कधी 25-26ला. मग 29,132 कोटी मंथली म्हणजे येतं 3,49,589 कोटी ऑन टू ॲन्युअल साईज. काय दिसतं याच्यातनं आपल्या लोकांचा तुमच्या माझ्यासारख्यांचा आपल्या इकॉनॉमीवरती इरिस्पेक्टिव्ह ऑफ जे काही आत्ता चालू आहे मागे काही चालू होतं तरीसुद्धा आपल्या इकॉनॉमीवरती आपल्या लोकांचा 100% विश्वास आहे. FIS पैसा काढतो घालतो तो तात्कालिक शॉर्ट टर्मसाठी असतो. दे आर नॉट इंटरेस्टेड इन द कलर ऑफ द इकॉनॉमी. दे आर नॉट इंटरेस्टेड इन टू द फ्लॅग ऑफ द इकॉनॉमी. लॉंग टर्मच्या आधारावरती आपण राहिलो आपल्या इथनं तर विचार करा हा डेटा जर का या पद्धतीने वाढ दर्शवतो तर आपला पोर्टफोलिओ का नाही वाढणार. आपल्याला काय पाहिजे कन्सिस्टन्सी त्याच्यानंतर पेशन्स आणि फक्त मेंटल पीस या 3 गोष्टी झाल्या तर रिटायरमेंट 100% चांगली होण्याची शक्यता नाही तर 100% चांगलीच जाईल. बघा पटतंय का. आता या याच्यामध्ये उद्याला आपण असाच डेटा बघू पण तो सुद्धा वेगळ्या इक्विटीमध्ये कुठल्या प्रकारच्या इक्विटीमध्ये किती पैसे आलेले आहेत मागच्या 5 वर्षांमध्ये जाणून घेऊया उद्या परवाच्या भागांमध्ये. तोपर्यंत स्टे इन्व्हेस्टेड. हॅव अ गुड डे.